नमस्कार, मी विशाल पाटील बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मैत्रेय बोध प्रकाशनचे मैत्रेय दादाश्री यांच्या आध्यात्मिक प्रवचनानं आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूयात. नमस्ते. मैत्री बोधच्या परिवर्तनाच्या शाळेत आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय शिकणार आहोत आणि हा विषय असा आहे की आपण सदैव नकळत सगळेच अनुभव करत असतो आपल्या आयुष्यात, दैनंदिन जीवनात. लोकांना जेव्हा भेटतो, आपण त्यांच्याशी बोलतो, ह्या गोष्टी आपल्या आतमध्ये कुठेतरी जमा होत आहेत. आपण जसं मागच्या आठवड्यात, मागच्या भागात आपण शिकलो, देण्याचा भाव तसाच एक घेण्याचा भाव सुद्धा आहे. मग जेव्हा लोकांना भेटतोय, आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतोय, जसं आपण देतो तसं आपण घेतो. आणि सगळेच आपल्या आयुष्यात गोष्टी घेतच असतात. आता काय घेतो आपण? आठवणी, अनुभव, वस्तू आपण घेत असतो. आपल्या आतमध्येच, अंतःकरणात गोष्टी आपण स्वीकारतच असतो. आणि जशी आपली वाटचाल पुढे जात असते आयुष्याची, आपलं वय वाढत असतं, तसंच ह्या गोष्टी आपल्या आतमध्ये जमा होत असतात. ह्या आठवणी जमा होत असतात, चांगल्या वाईट. कोणी चांगलं सांगितलं, कोणी वाईट सांगितलं, कोणी आपल्याला त्रास दिला, कोण आपला चांगला मित्र, कोण आपला वाईट मित्र. तर आपल्याला इथे कसं पाहायचंय आज की आपण जे घेत आहोत त्याचं होतं काय पुढे? आपण गोष्टी स्वीकारतोय, सदैव सारखंच आपण गोष्टी स्वीकारतोय, पण त्याचं पुढे होतं काय? एक उदाहरण म्हणून आपण तसं पाहिलं की एक शिष्य होते आणि ते घरोघरी जाऊन गावात भिक्षा मागत असे. आता भिक्षा मागत असताना लोक त्यांना भोजन देतात की गुरुजी तुम्ही आलात म्हणून आमच्यातर्फे आज हे तुम्हाला आम्ही भोजन देतोय. तर हे भोजन देत असतानाच त्याच वेळेस लोक त्यांना काही वस्तू सुद्धा देत होते भेट म्हणून, की तुम्ही हे घ्या आमच्याकडून ते घ्या. आणि ते शिष्य स्वीकारही करत होते त्यावेळेस. आता झालं काय, ते भोजन घेतल्याच्या नंतर त्या वस्तूही त्या आपल्याबरोबर घेऊन जात असे. आता वस्तू इतक्या जमा झाल्या त्यांच्याकडे, तर जेव्हा त्यांना जायचं होतं, नदी पार करून किंवा जंगलातून प्रवास करायचा आहे, हे करत असताना त्याचं ओझं वाढत होतं, वस्तूंचं ओझं. मग त्यांना चालणं अवघड झालं, त्यांना लांब जाता येत नव्हतं नंतर. तर एक अशी वेळ आली, त्या गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागला की आता मला नाही घेऊन जाता येत, हे ओझं वाढतच चाललंय आणि माझा एक संकल्प आहे. ते शिष्य जे आहे त्यांचा हा विचार की माझा एक संकल्प आहे आणि हे पूर्ण करत असताना हे जे ओझं आहे ते मला घेऊन जाता येत नाहीये. तसंच ओझं तुमच्या आतमध्ये सुद्धा आहे. दिवाळीमध्ये आपल्याला कित्येक गोष्टी लोक येऊन भेट देतात, आपण घेतो आणि घेऊन घेऊन होणार काय, नंतर तर जमा होत राहणार आहे. त्याचंही एक ओझं आपण जमा करतोच आहोत. लोक देतात, आपण घेतो, स्वीकार करतो आणि त्याचं ओझं आतमध्येच वाढतंय, हे आपल्याला कळत नाही. आपण रोज काही ना काही करत असतो, आपण व्यस्त असतो, पण आपल्या अंतर्मनामध्ये ह्या गोष्टींचं ओझं सदैव सारखंच वाढतच चाललंय. चिंतेचं ओझं, म्हणजे विचारांचंच एक ओझं आहे जे आपण घेऊन चाललोय की खूप त्रास होतोय. आता आतमधून काहीतरी विचित्र अनुभव होत आहेत, श्वास घेण्यासाठी त्रास होतोय, असं दडपण आल्यासारखं वाटतंय की खूप एक हेवीनेस फील होतंय शरीरामध्ये. तर हे का? कारण की आपण विचार घेऊन बसलोय, चिंता घेऊन बसलोय, वाईट आठवणी घेऊन बसलोय. कुठेतरी आपल्याला आता हलकं व्हायचंय आणि ती वेळ आता आलेली आहे. परिवर्तनाच्या ह्या यात्रेत आपण इतके पुढे गेलेलो आहोत आता की आपल्याला आता हलकं व्हायचंय आतमधूनच. जे ओझं आपण घेऊन चाललो आहोत इतके दिवस, ते सोडायचं आपल्याला, मुक्त व्हायचे त्याच्यापासून. तर ते कसं होता येईल? जे आतमध्ये आहे ते व्यक्त करून, की मला असं वाटतंय की काही
वर्षांपूर्वी त्रास झाला, कोणाबद्दल तरी मला राग आहे, द्वेष आहे, कोणी दुखावलेलं आहे, मला त्या व्यक्तीला क्षमा करता येत नाहीये, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामुळे तुमची स्वतःचीच वाटचाल अवघड होऊन जाते. तुम्हाला पुढे जे प्राप्त करायचं आहे, तुमचा जो संकल्प आहे तो पूर्ण करायचा आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी ही अडसर येते की नाही, मला काहीतरी आतमधून असं वाटतंय की मी अडकलोय आणि त्याच्यापासून मला मुक्त व्हायचंय आणि मुक्त होण्यासाठी मला व्यक्त करायचंय माझ्या भावना, माझा त्रास. आता कुणाला व्यक्त करायचंय? ज्यांना तुम्ही ओळखता, ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे, आपले जवळची कोणीही असतील किंवा तुमचे आराध्य असतील, तुमचे गुरु असतील, ईश्वर असतील, कोणत्याही रूपात जे आतमध्ये चाललंय ना ते सांगून देणे, मोकळं व्हा. जास्त विचार करू नका की मला त्रास होतोय. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाहीये, आपला त्रास सांगायचा आहे की मला असं वाटतंय की काहीतरी मी अनुभव करतोय जे चांगलं नाहीये, मला अमुक अमुक व्यक्तीमुळे त्रास होतोय. सांगून द्या, व्यक्त करा, मोकळं व्हा. अजून किती दिवस आपण स्वतःला थांबवून ठेवणार आहोत? तर ती वेळ आता आलेली आहे आणि ह्याच्यावरतीच आधारित आजचं सूत्र आहे. आजचं सूत्र आपल्याला काय सांगतंय? व्यथा हो व्यक्त, व्यथा हो व्यक्त, मन होई मुक्त, मन होई मुक्त. जी व्यथा आहे ती व्यक्त करा आणि तुमच्या मनाला मुक्त होऊ द्या. खूप काळ गेला, खूप वेळ गेली, आता जे पण आहे सांगून टाका आणि मोकळं व्हा. किंवा एकटंच बसा, एकटंच बसून आतमधूनच तुम्ही बाहेर व्यक्त करा. कोणालाही, तुमचे ईश्वर असू दे, गुरु असू दे, कल्पना करा समोर तुमचे गुरु बसले, त्यांना तुम्ही सांगा की असा त्रास आहे, आतमध्ये काहीतरी ओझं आहे, ते ओझं काढून घ्या, मला हलकं करा, मला मुक्त करा. हा भाव ठेवून पुढचे 7 दिवस आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे की मला आता काहीच ठेवायचं नाही, आतमध्ये रिक्त व्हायचंय. व्यक्त करून स्वतःलाच रिक्त करायचंय. हा भाव ठेवा आणि मोकळं व्हा. असंही नाही की आपण सांगत असताना काही अपेक्षा ठेवायच्या आहेत कोणाकडून तरी, मला इतका त्रास होतोय, मी सांगणार आणि कोणीतरी माझ्यावरती दया करेल आणि मग त्यांच्याशी माझी चांगली एक रिलेशनशिप होईल, एक फ्रेंडशिप होईल. अशी काही अपेक्षा न ठेवता फक्त स्वतःला मोकळं करायचंय. हा एक अभ्यास आपल्या सगळ्यांसाठी खूपच सोपा अभ्यास आहे, पण फारच प्रभावशाली आहे. काही प्रश्न असतील याच्यावरती तर तुम्ही नक्कीच विचारा. आपण पुन्हा एकदा एक नवीन विचार घेऊन पुढच्या आठवड्यात भेटू. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.